हाय गाइज, वेलकम टू आवर चॅनल द डिटॉक्स शो. तर आज मी, मम्मी आणि शर्वरी आम्ही तिघं आहोत आणि आता आम्ही असेच थोडे गप्पा मारणार आहोत आमच्या पॉडकास्टवरती. तर आजचा टॉपिक आहे बेसिकली सिंगल पेरेंट. तर मम्मी आमची सिंगल पेरेंट आहे आणि तिने आम्हाला कसं रेज केलं, लाईक व्हॉट वर द डिफिकल्टीज, कॉम्प्लिकेशन शी हॅड वाईल रेजिंग अस. हे सगळं आम्ही इन जनरल आम्ही थोडे प्रश्न बोलून असं चिटचॅट करणार आहोत. सो आपण लगेच स्टार्ट करूया. मम्मी, तर मम्मी बोल, कसं होतं तुझं? पहिलं मला फक्त सांग की ऍज अ सिंगल पेरेंट तुला काय डिफिकल्टीज आले म्हणजे आम्हाला रेज करताना? डिफिकल्टी म्हणजे तू विचारूच नकोस रे पुणे, कारण ते कठीण होता, प्रसंग कठीण होता. आणि 4 मुलांना तुम्हाला मोठं करायचं. आई बाबा होते, आत्याची 2 मुलं होती आणि एवढ्यानं एकटीने 1 मॅन करणं आणि 1 हँड करणं म्हणजे प्रचंड कठीण होतं रे. आणि ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही की तो काळ जो होता तो आता आठवायलाही मला खूप त्रास होतो. म्हणजे त्या मी बॅक माझ्या फूटमध्ये जात नाही आणि ती वेळ अत्यंत कठीण होती रे. आणि 1 मॅन सांभाळणं खूप कठीण आहे. सगळी ऍक्टिंग करू शकतो पण पैशाची सोंगत आपण घेऊ शकत नाही, हे तर महत्वाचं आहे. तर सगळ्यात जास्त तुझा प्रॉब्लेम होता मेन एक फायनान्शियल प्रॉब्लेम पण होता, बिकॉज तू एकटी काम करत होतीस आणि तू आमच्या सगळ्यांना वाढवलंस. ऍट द सेम टाइम वी ऑल्सो हॅड आ ग्रँड पेरेंट्स. तू त्यांना पण बघत होतीस आणि एक सिंगल इन्कमनी सगळ्या गोष्टी हँडल करत होती. तर फायनान्शियल प्रेशर नेहमीच होता. तर जर अजून तुला फायनान्शियल प्रेशर बद्दल बोलायचं असेल तर तू कसं फायनान्शियल प्रेशर डील केलंस, ती एकटीने कसं मॅनेज केलंस, कसे पैसे अरेंज करत होतीस आमचे फीसचे आणि ओव्हरऑल कसं फायनान्स करत होतीस ते जरा सांगशील आम्हाला? पैसे म्हणजे कसं सॅलरी येत होती रे, पण तो काळ तेवढा म्हणजे तेवढी मिळत नव्हती सॅलरी आणि भागवणं खूप कठीण जात होतं रे. प्रचंड होतं, कारण तुम्ही 40 जण होता, शाळेच्या फीज होत्या, वया पुस्तक होती, कपडा लत्ता पण होता ना. आणि मुली असल्यानंतर कसे कपडे जास्त लागतात. मुलाला एक पॅन्ट शर्ट दिल्या, 2 चड्ड्या, 2 बनियाने, 2 शर्ट आणले, दॅट इज इनफ. पण मुलींना सगळंच द्यावं लागतं ना रे. आणि त्याच्यामध्ये असं होतं की शिकणारे होते आणि सगळे तुम्ही इंग्लिश मिडियमला होता. आणि इंग्लिश मिडियमचं बघितलं तर बाकीचं पण सगळं स्कूल बघायला गेलं तर स्कूलचा खर्च पण प्रचंड होता. पण त्यावेळेला माय मॉरल सपोर्ट इज माय ब्रदर आणि ही वॉज द मामाज द मंगेश मामा. आणि त्याने मला त्या 10 वर्षात प्रचंड मदत केली रे. त्याने मला एकच सांगितलं की विजू, यू हॅव टू डोंट क्राय. फक्त तुझं एकच फोकस ठेव की तुझ्या मुलांना तू मोठं कर आणि चांगलं उत्कृष्ट बनवलं. बास तू रडत राहिलीस तर कोणी बघायला नाही आणि तुझे अश्रूही पुसायला नाही, कारण प्रत्येक जण आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत ग. आम्ही तेवढा तुला वेळ देऊ शकत नाही किंवा तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण प्रत्येकाला प्रपंच होता रे. आणि त्या प्रपंचामध्ये उज्ज्वल मावशी आणि मंगेश मामा इज माय मेन सपोर्टर. आणि मंगेश मामा मला वर्षाची एकदा 25,000 ते 30,000 रुपये देऊन जायचा आणि मला म्हणायचा की तू त्याच्यात ऑर्गनाईज कर फीस, काही तुला करायचं, ट्युशन्स असेल, फी, वया पुस्तकं, आणि वर्षाचा तुमचा एकदाच तो मला द्यायचा. त्यावेळेला मी त्याला म्हणायचे, बाबा रे माझ्यामुळे तुला किती त्रास होतोय रे. तो म्हणायचा, विजू असं कदापि बोलू नकोच ग, मी तुझा भाऊ आहे आणि माझं परमकर्तव्य आहे आणि तू कदापि असं रिअलाइज करू नकोस की का देतो. आणि त्यावेळेला तो परमेश्वराच्या रूपामध्ये माझ्यासमोर येत होता रे. आणि देवाला आपण म्हणतो देव आहे की नाही, तर देव आहे चराचरामध्ये आणि विश्वामध्ये. आणि तुमची नियत जर चांगली असेल, तुमच्यात जर म्हणजे चांगला जर मनामध्ये तुमच्या जर अत्यंत चांगले प्रकार असतील किंवा अत्यंत प्रेम असेल आणि लोकांबद्दल जर द्वेष नसेल तर परमेश्वर आपणाला चांगलं मार्ग देतो आणि तो आपल्या पाठी सतत सदैव राहतो. देवळात जाणं आणि देवळात जाऊन प्रार्थना करणं, पूजापाठ करणं आणि लोकांना वाईट बोलणं, लोकांशी दुष्ट भावनेने वागणं हे चुकीचे आहे. आणि ते जर केलं तर आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू जाऊ शकत नाही रे राजा. आणि तो सगळा सपोर्टर मामा होता आणि मामाने मला बराच सपोर्ट केला, कारण पैसे पण तेवढे पुरत नव्हते रे. आणि पगार होता पण त्याच्यामध्ये खाणारी तोंड तुम्ही जास्त होता आणि त्यामुळे कसं भागवायचं ते प्रत्येक म्हणजे प्रचंड प्रेशर होतं. म्हणजे मी सांगू पण शकत नाही. आणि तू लहान होतास, तुला तर काही कल्पना पण नव्हती रे, कळलं. आणि त्यात जास्त मला लक्षात आहे की मोस्ट ऑफ द टाइम तुझ्या लाईफ मधला गेलाय की शॉर्ट लोन काढणं आणि ते फेडणं. So I've seen most of the time that you used to go to bank, take short loans and then
पेड बॅक. तर असं करून तू आमचे फीज वगैरे पण भरलेत. सो लाईक जस्ट बिकॉज यू हॅड अ सेक्युअर्ड जॉब, सो यू कुड प्रॉब्ली गेट अ लोन विच यू कुड पेड ऑफ ऑल्सो ॲट द सेम टाइम. तर ते पण आम्ही बघितलंय. सो फायनान्शियल डिफिकल्टी तर होतीच, बट ते त्या टाइमाला आम्हाला कळत नव्हतं बिकॉज आम्ही खूप छोटे होतो आणि आम्हाला फक्त आमचे नेसेसिटीज भेटत होते. सो वी वर जस्ट थँकफुल फॉर दॅट. बट आम्हाला माहिती नव्हतं ते सोर्स कुठनं येत आहे, काय येत आहेत, पैसे कुठनं येत आहेत, हे आत्ता आम्हाला कळतं. बट बॅक देन लाईक वी वर रिअली नाईव्ह, वी कुडंट नो की कुठनं येत आहे. ते तर राहिलंच. आणि अजून एक गोष्ट, आम्ही 4 होतो, लाईक वी वर 4 siblings and all of us have different personalities basically. So like I am completely different, Sharwari is completely different, Deed, all everyone is different. तर तू आमच्या 4 लोकांची डील करताना कशी डील करायचीस? बिकॉज माझा स्वभाव खूप मस्तीखोर होता, शर्वरीचा एकदम शांत होता, दीदीचा थोडा शॉर्ट टेम्पर्ड होता. तर आमच्याशी तू कशी सेपरेटली डील करायचीस हे लहान असताना, ते मला जाणून घ्यायचंय. 4 जण होता. दीदी थोडीशी म्हणजे कसं हॉट टेम्परेचरच होती, पण तिने मला प्रत्युत्तर द्यायची, पण नंतर ती मला पुन्हा सॉरी म्हणायची रे, कारण तिला थोडीशी परिस्थितीची जाण होती आणि तिने सगळं बघितलं होतं डॅडाला, कळलं का? त्याच्यामुळे तिला जास्त कल्पना होती. मयू होती ती एकदम शांत होती, ती काही म्हणजे जेवढं आपण काही देऊ त्याच्यातच समाधानी होती. म्हणजे कधी म्हणजे तुम्ही 4घांमध्ये 3घांनी तर काही कधी माझ्याकडे मागितलंही नाही रे. आणि शर्वरी अत्यंत शांत होती, म्हणजे तिच्या काही कमेंट्स होत्या, तिचा एकच फोकस होता तिचा अभ्यास. त्याच्यामुळे मला काही शर्वरीकडे जावं लागलं नाही. स्कूलमध्येही मला कधी टीचरना भेटावं लागलं नाही आणि टीचरनी मला सांगितलं होतं शर्वरीला की डोंट कॉल देम टू युअर मदर म्हणून. तिला पॅरेंट्स मिटिंगला कधी बोलू नका. आणि टीचर्स खूप चांगल्या होत्या. आणि तू थोडासा नटखट होतास, तुला कळत नव्हतं, पण तू कधी कधी म्हणायचा मम्मा मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, मम्मा मला ते दे. पण मी तुला ते एक्सप्लेन करणं आणि तुझ्या कलेने घेणं मला खूप समजावून सांगावं लागायचं की बाळा आता नाहीये रे, लहान आहेस तू, आता माझ्याकडे नाहीये फायनान्शियल, माझ्याकडे मी तुला सॅलरी झाल्यावर आणून देईन ना मम्मा, मी तुला हे करून तो बाळा तुला देईन. आणि तू ऍग्री करायचा. पण कधीतरी सगळे रोडवरचे दुकानदार ओळखायचे आणि कधीतरी दुकानात जाऊन सांगायचं का मला हे द्या ते द्या, आणि ती लोकही द्यायचे. पैसे विचारायचे मी तुला, कारण त्यांना माहिती होतं मॅडम येऊन मला पैसे देणार आहे म्हणून. म्हणजे कठीण जात होतं, पण त्याच्यामध्ये तुम्ही पण मला ऍडजस्ट करत होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगली बाळा आता पगार व्हायला अजून 10 दिवस येतात, जरा थांब मी तुला 10 दिवसानंतर देतो. पण त्यावेळेला कमेंट्स सुद्धा त्याला पूर्ण करून द्यावी लागत होती. आणि बाकी या तिघींमध्ये तर मला कधी त्रास आलाच नाही किंवा तिघींनी मला कधीच त्रास दिला नाही. शर्वरीच्या बाबतीत तर तुम्हाला 4घांपैकी 3घांनाही नो ट्युशन्स होती. ट्युशनला कधी पाठवावंच लागलं नाही, कारण एकापेक्षा एक बडकर होता ना. त्याच्यामुळे मला एक झालं की ट्युशनचा खर्च कधी वाचला, कधी ट्युशनला तुम्हाला पाठवावं लागलं नाही. मग एक सिंगल पेरेंट म्हणून आय थिंक सगळ्यात मोस्ट स्ट्रेसफुल असतं जेव्हा स्वतःची मुलं भांडतात, राईट? तर आता आम्ही आणि पुण्या आम्ही लोक खूप मारामारी करायचो, भांडायचो. तर मग तुला तुझं इमोशन, तुझं फील कसं होतं? बिकॉज आय एम प्रिटी शुअर की ॲज अ सिंगल मदर जेव्हा आपली मुलं भांडतात किंवा आर्ग्यू करतात वगैरे, तर ते पेरेंट्सना आवडत नाही. इन जनरल कुठल्याच पेरेंट्सना आवडत नाही. पण म्हणजे कसे 2 पेरेंट्स असताना अटलिस्ट ते 2 जण एकामेकांमध्ये अडजस्ट करतात, मुलांशी सेपरेटली बोलणं किंवा असं. ॲज अ सिंगल पेरेंट तुझं चॅलेंज काय होतं त्याच्यामध्ये? चॅलेंज काय होतं म्हणजे माझं एकच होतं की कॉन्स्टंट तुमच्यावर होतं की भांडायचं नाही, प्रेमाने वागा, आनंदाने वागा, काही असेल ते शेअर करा, इक्वल शेअर करा. पण मी तुला नेहमी सांगायची की शबई त्याला दे ग, त्याला दे, जाऊ दे, तुला कमी मिळालं तरी चालेल पण त्याला दे, कळलं ना? म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये मी तयार केलेली होती की भांडायचं नाही. बघा आई पण मीच आहे आणि डॅडा पण मीच आहे. त्याच्यामुळे कसं झालं की संपूर्ण आपली जी माहिती म्हणजे जी आपल्या घराबद्दल काही होतं चाललेलं आर्थिक परिस्थिती ही 4घांनाही तुम्हाला रिअलाइज करून दिली होती. आणि 3घही ऑनेस्ट असल्यामुळे तुम्ही मला कधी त्रास दिला नाही ग. बट तरी आम्ही भांडायचो ना लहान असताना. माझ्या आणि भांडायचं म्हणजे तूच वाढवतास, तूच भयंकर ते त्रास द्यायचा. कधी कधी एसी लावायचा, ज्या वेळेला पाऊस खूप असेल एसी बंद करायला गेली की मग तुझं इंटरनल फाईट्स असायचा, एसी का बंद केला. जेव्हा टीव्हीवर काहीतरी चॅनल लावलं तर तुला कार्टून बघायला हवं असायचं, शर्वरीला वेगळं चॅनल. म्हणजे ह्याच्यावरनं दंग व्हायचं. मग तू कसं करायची हँडल त्याला? हँडल करायची मग कलेनी, ए राजा, ए सोन्या, ए बेटी पप्पा, अरे आता मग आपण असं करूया, आता मला आजीला पण बघायचंय ना रे टीव्ही, मग जरा तुझं कार्टून राहू दे रे, आता जरा रामायण लावूया, अरे आजी आजोबा पण येतात ते दिवसभर बघ
तुमच्या पाठी धावतात, तर त्यांना पण बघायला नको का? असं तुमच्या कलेने तुम्हाला डायव्हर्ट्स करावं लागायचं आणि सांगावं लागायचं. आणि मग कधी कधी तुम्ही ऐकायचं पण, म्हणजे पुन्हा एकदा ऐकायचा नाही, पण कधी कधी त्याला कन्व्हिन्स करायला बराच वेळ लागायचा. मग मी तुला चॉकलेट देते, मग उद्या मी तुला बॉल आणून देणार क्रिकेट खेळायला, असं सांगून मग त्याला घुमजावगिरी करावी लागायची. राईट. पण मग आमच्या चौघांमध्ये पण खूप एज गॅप डिफरन्स आहे. तर जेवढा एज गॅपचा डिफरन्स असतो तेवढा म्हणजे इन जनरल आम्ही वेगळ्या जनरेशन मधले आहेत. राईट. तो आमच्या चौघांचं पण माइंडसेट टोटली डिफरंट आहे. राईट. पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरंट आहे. सो तुला ॲज अ सिंगल पेरेंट वॉज इट चॅलेंजिंग की तुला पण त्याच्यातनं शिकायला भेटलं की म्हणजे हाऊ डिड यू सी द होल सिच्युएशन? जनरेशन गॅप्स असल्यामुळे विचार भिन्न आहेत ना गं. विचार भिन्न आहेत म्हणजे कसं सगळ्यांमध्ये भिन्न होते. आजी माझं जनरेशन गॅप होता, माझं सुप्रियामध्ये जनरेशन गॅप होता, तुमच्यामध्ये प्रत्येक वेळेला. म्हणजे प्रत्येकांच्या कलेनी मला घेणं खूप कठीण होतं. पण माझ्याकडे एकच होतं की माझा स्वभाव होता तो अत्यंत चांगला होता आणि सगळ्यांना मी इन्व्हॉल्व्ह करून घेत होते. म्हणजे मी कधी कमेंट्स केले नाही की तुम्ही असं का बोलताय, आईला असं कधी म्हटलं नाही आई तुम्ही असं का बोलताय वगैरे. बाबांना कधी रिप्लाय दिला नाही. डोंट गिव्ह द सिंगल रिप्लाय. निगेटिव्ह आन्सर्स तर केव्हाही दिले नाही. त्याच्यामुळे कसं झालं, जे होतं ते माझ्याकडे समजूतदारपणा होता आणि समजूतदारपणा असल्यामुळे मला सगळं मॅनेज करणं शक्य झालं. त्याच्यामध्ये वादंग न निर्माण करता, हे महत्वाचं होतं. 4 मुलांना तुम्हाला सांभाळून, आजी आजोबांना सांभाळून घर आपलं कसं सुरळीत जाईल, मला पीसफुल कसं राहता येईल. ऑफिसचं वर्क होतं, स्ट्रेस होतं, ऑफिसचाही प्रचंड स्ट्रेस होता, कळलं ना. आणि रोज एवढ्या लोकांना टायकल्स करायचे, तेवढ्या लोकांशी बोलायचे. पण मी माझ्या या वरचा इथे जो कमांड आहे, परमेश्वराने बुद्धी आपणाला इकडे दिलेली आहे, मेंदू इकडे दिलेले आहे आणि हा सगळा ऍक्टिव्हेट करण्यासाठी मला एकच होतं लक्ष की माझं डोकं शांत ठेवणं आणि सगळं कॅरी ऑन करणं. आणि तू ऑफिसचं पण जे आता बरं झालं मम्मी तू टॉपिक काढला. So you were like a working woman, used to work and simultaneously take care of us as well. So ते कसं केलंस तू मॅनेज? बिकॉज आत्ता मी बघतो, आत्ता जेव्हा बायका बाहेर जातात कामाला तर त्यांना सपोर्ट असतो बेसिकली. they can probably like take some house help, they have families. आणि आत्ताचे बघितलं युजली तर हजबंड त्यांच्या बायकांना पण खूप मदत करतात. पण तू तेव्हा एकटी होतीस, आजी आजोबा होतेच, बट तू एकटं जॉब आणि सगळ्या गोष्टी करत होतीस. आणि 4 मुलांचे मीटिंग्स, 4 मुलांचे अकॅडमिक्स, आमचे स्पोर्ट्स, सगळं कसं मॅनेज करत होती जॉब सोबत. तर जॉब आणि हे मला फक्त जाणून घ्यायचं होतं की तुझं ऑफिस एन्व्हायरमेंट आणि घराचं एन्व्हायरमेंट कसं बॅलन्स करायचीस तू दोन्ही? बापरे पुणे, किंवा ऑफिसचं बघायला गेल्याचा स्ट्रेस एवढा होता की एवढ्या लोकांना तोंड द्यायचं होतं आणि प्रत्येक येणारा पेशंट होता तो त्रस्त असायचा आणि ते बिचारे त्यांच्या त्रासात असायचे आणि त्यांना आपण कसं बोलायचंय, कसं वागायचंय, कारण ते येतानाच एवढे थकलेले असतात बिचारे, सगळं आजार पण घेऊन आलेले असतात आणि त्यांच्याशी बोलताना आपण व्यवस्थित बोललो, कारण त्यांचा अर्धा म्हणजे बिचारांचं दुःख प्रचंड असतं. त्यांच्याशी बोलताना आपण कसं बोलायचं हे मी अत्यंत आईकडनं जोपासलं होतं. कारण आईचं जे अनुकरण मी केलेलं होतं, कारण आईने जी घरी येणाऱ्या लोकांना कसं बोलायची, आई त्यांच्याशी कसं वागायची, हे अर्ध कोचिंग मला आईकडनं आलेलं होतं. त्याच्यामुळे मी त्या लोकांशी इतकं प्रेमाने बोलायचे आणि प्रत्येक पेशंट होता ना तो पुन्हा मला भेटायला यायचा आणि त्यांना आनंदात ओ बडी, ओ मॅडम, ओ अम्मा सगळेजण म्हणजे. आणि असे किती लोक म्हणजे त्रास होता पण त्याच्यातनं निभावून मी गेले. कारण काही आहे की मी घरचं जर स्ट्रेस होता तो ऑफिसमध्ये नेला नाही, ऑफिसचा स्ट्रेस घरी आणला नाही, कळलं का. आणि घरचं सांभाळणं पण कठीण होतं, कारण तुम्हाला जर मी व्यवस्थित नाही सांभाळलो तर मग कसं चाललं असतं. आणि तुम्हाला चांगलं सांभाळलं म्हणून आज तुम्ही या लेवलला येऊन बसलात. म्हणजे तुला ऑफिस पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं. इन शॉर्ट तू कधी लाईक यू ट्राय टू कीप बोथ द लाईफ सेपरेटली, यू नेव्हर ट्राय टू मिक्स लाईक बोथ ऑफ अस टुगेदर. कारण कधी मला पण माहिती आहे ऑफिसमध्ये पण भरपूर काम असायचं. यू यूज टू गो फॉर नाईट शिफ्ट, यू यूज टू वर्क फॉर डे अँड नाईट बोथ, 12-12 तास घरी नसणं. बट कधी कधी तुझा पण चिडचिडपणा व्हायचा की एवढं काम, परत ऑफिस पॉलिटिक्स असतं, बऱ्याच गोष्टी असतात बॅकग्राऊंडमध्ये पण. तर ते सगळ्या गोष्टींचा राग तू कधी आमच्याकडे नाही काढलास. म्हणजे तुझ्याकडे ते बॅलन्स होतं, जे मला ऍक्च्युली आम्हाला आजच्या जनरेशनला वी वुड लाईक टू अडॅप्ट दॅट क्वालिटी. बिकॉज मी जेव्हा काम करायचो इंडियामध्ये असताना तेव्हा मी नेहमी बघायचो, आय वॉज ऑलवेज फ्रस्ट्रेटेड अबाउट माय
वर्क लाईफ. बट मम्मीने हे कधी म्हणजे मम्मीकडे मी कधीच नाही बघितलं की तिने ऑफिसचा राग आमच्यावरती काढलाय. सो हे मला मम्मीकडनं शिकायचंय ही गोष्ट. बाळा मी सगळ्यांशीच चांगली वागले का. मी सर्वंट जरी होता तरी त्यांनाही रिस्पेक्ट दिला. मी असं नाही म्हटलं की तो स्वतः सर्वंट आहे मी त्याला का उभं करू, नाही. कारण तो जरी कमी शिकलेला असेल तरी त्याच्याकडे माणुसकी आपल्याकडे पाहिजे, कळलं ना. आणि मी पोझिशन माझं कधी हे नाही दाखवलं की माझी या लेवलला आहे, मी या पोझिशनला आहे. मी नेहमीच सगळ्यांना सारखं सांभाळेल. माझ्याकडे येणारं सर्वंट पण मला सॅल्यूट मारला तर मी त्याला सांगते अरे हवं यू, अरे बस चेअर आहे. तो म्हणतो नाही मॅडम मी थांबतो, मी उभा राहतो. मी म्हणायची नाही नाही बाळा तू पहिलं बस चेअरवर. मी त्याला बसायला द्यायचं, त्यांना विचारायची. एवढा बायका यायच्या मॅडम सू थयो मॅडम सू जोये तो मी म्हणायचं अरे बाळा मला काही नको, आय एम हॅपी. पण बायका पण यायच्या लॉट ऑफ क्वेश्चन घेऊन यायच्या. मैडम देखो ना ये सिस्टर मुझे बहुत परेशान करी है. मैडम देखो ना वो जो साहब है मेरा एरियस नहीं निकाला है. मैडम देखो ना उन्होंने मुझे ऐसा परेशान किया. पण मी त्यांच्याबरोबरही जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की लोकांना वाटायचं की बाई बघा किती चांगली आहे ग, किती आनंदी. आणि सगळं ऑलवेज आय एम हॅपी. मी नेहमी असंच राहिले. दुःख कधी प्रदर्शित केलं नाही, दुःख कोणाला दाखवलं नाही, त्यामुळे कोणाला कळलंच नाही. पण लाखो लोकांचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करत असल्यामुळे काय झालं, परमेश्वराने आपली मैया चांगली सुरळते सुखकारक नेली आणि ते कृपा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळाले. लक्षात ठेव, पैसा असो रे, पैसा मिळणारे नोकरी तर करावीच लागत होती. नोकरी नाही केलं असं तर घर चालणं अत्यंत कठीण होतं. राईट, कळलं ना. मी आत्ता आपण बघायला गेलं तर जे टाइम मॅनेजमेंट आहे, लोकांना टाइम मॅनेजमेंट ते प्रॉपर जमत नाही. म्हणजे कामाचं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलन्स प्रॉपर लोकांना करता येत नाही. आणि मेजर रिझन बिकॉज ऑफ ऑफिस स्ट्रेस. ओके, बट आय फील जसं तू इक्वली ऑफिसमध्ये लोकांना जेवढा टाइम दिला तेवढाच आम्हाला पण टाइम दिलेला. लाईक यू बॅलन्स्ड इट रिअली वेल. तर आता जे सिंगल पेरेंट्स आहेत किंवा इवन लाईक नॉर्मल जे कपल्स आणि पेरेंट्स आहेत त्यांना हाऊ विल यू आस्क देम टू टॅकल द सिच्युएशन. कारण तुझा टाइम डिफिकल्ट होता, आता गोष्टी खूप जास्त स्ट्रेसफुल झाल्या आय फील. सो व्हॉट विल बी युअर सजेशन टू पेरेंट्स इन जनरल? पहिली गोष्ट पॅरेंट्सला मी एवढंच सांगेन की तुम्ही मुलांच्या कलेप्रमाणे चला. आपण त्यांना प्रेशराईज करू नका, त्यांच्यावर प्रेशर आणू नका. कारण काय होतं कधी कधी मुलांचं आणि आपलं भिन्न होतं, विचारसरणी भिन्न असल्यामुळे काय होतं कधी कधी वडील म्हणणार, आई म्हणणार अरे असं करे बाळा तसं कर. कधी कधी मुलगा म्हणणार रोजच मम्मा बोलते. एक सिम्पल उदाहरण सांगते. ज्या वेळेला तुला 86% मिळाले, 88 मिळाले, त्यावेळेला पुण्याला 86 मिळाले. त्यावेळेला मी म्हटलं अरे पुण्या काय आहे तुम्हाला दोघांनाही. मी म्हटलं अगं काय आहे किती कमी मार्क्स आणले. फॉर सिम्पल थिंग होतं. त्यावेळेला काय झालं, आजोबा म्हणाले अगं 88 इज नॉट बॅड, ही सुंदर म्हणजे इतकं छान मार्क्स आणले, तू असं का म्हणाली. त्यांना बकॉफ्स दे ग, मुलांना नेहमी बकॉफ्स दे. त्यांना सांग अरे खरंच तुम्ही छान मार्क्स मिळाले, कळलं ना. मग त्यावेळेला आजी म्हणाली विजू तुमच्या वेळेला तुम्ही किती मिळवले ग. म्हणजे तिने ते रिअलाइज करून दिलं, कळलं ना. म्हणजे ॲप्रिशिएट मुलांना वारंवार करणं गरजेचं आहे. त्या पॅरेंट्सने एकच आहे की मुलांच्या कलेप्रमाणे पुढे जा. विचारसरणी जरी भिन्न असेल तर काळानुरूप आपण बदलायला हवंय. आता माझं जनरेशन बरंच होतं पण मी तुमच्याप्रमाणे चालले. आता माझा नातू आहे रियांश, त्यालाही घेऊन चालले, त्याचेही मी ऐकते, त्याच्याबरोबरही गाणी गाते, नाचते, त्यालाही सुंदर सुंदर करते. म्हणजे हे पॅरेंट्सनी शिकायला हवंय. अडॅप्टिव्ह डेफिनेटली असलं पाहिजे. आय टोटली अग्री. पण ते आजी जसं बोलली त्याच्यावर ना इट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल की तुम्ही लोकांनी कम्पॅरिझन नाही केलं पाहिजे. बिकॉज खूप सारे पेरेंट्स कम्पेअर करतात आपल्या किड्सना, राईट. तर लाईक आय हॅव ऑलवेज फाउंड आउट की तू कधी आम्हाला कोणाशी दुसऱ्या मुलांची कधी कम्पेअर नाही केलंस. तू आम्हाला ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन आमचे इंडिव्हिज्युअल पर्सनल ट्रेट जे आहेत त्यांना नेहमी अक्नॉलेज आणि अप्रिशिएट केलेलं आहेस, राईट. आणि आत्ताचे स्पेशली जनरेशन झालं रेयांश, परी, नव्या वगैरे. सो ते खूप जास्त मिशिवियस आणि एकदम आउटस्टँडिंग म्हणजे वेगळंच स्पीशीज आहेत ते लोक, राईट. आमच्यापेक्षा टोटली डिफरंट आहेत. आणि मेनी अ टाइम आय थिंक दीकडनं डॉल्मायकडनं तू ऐकलास की किती डिफिकल्ट आहे त्या लोकांना सांभाळणं, करेक्ट. तर मग तुला काय वाटतं आत्ताचे सिंगल पेरेंट्सचं स्ट्रगल काय असेल कम्पेअर्ड टू तुझ्या टाइमला? माझ्या टायमिंगचं आणि आत्ताचं बघितलं तर बरंच भिन्न आहे.
कळलं ना, बरंच भिन्न आहे. आता कसं आहे की पॅरेंट्स आहेत पण त्यांना जास्त स्ट्रेस आहे, हॉट टेम्परेचर आहेत, याच्यावर कमांड नाहीये. पहिली गोष्ट आपल्या डोक्यावर कमांड ठेवणं, बुद्धिमत्तेवर कमांड ठेवणं हे महत्वाचं आहे. आता बघ ना, इच अँड एव्हरी पर्सन मध्ये फायटिंग्स होतात. कधी कधी मी आता एवढ्या जनरेशनमध्ये बघते डिस्प्यूट होत आहे. कळलं ना, आमच्या वेळेला डिस्प्यूट वगैरे प्रकारच नव्हता ग. कळलं ना, त्याच्यामुळे आम्हाला काही एक हॉनेस्ट होतं, आज्ञाधारक पण होता. आणि कसं होतं की जे आम्हाला कोचिंग केलं होतं त्याप्रमाणेच आम्ही चालत होतो. आईचे संस्कार जोपासत होत. आता कसं आहे, तुम्हाला मी शिकवते, तुम्ही जोपासते, मला आनंदच आहे की तुम्ही सगळं माझं कॅरी ऑन करते. पण प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक जे आता न्यू जनरेशन्स आहे, आताची जी पिढी आहे, त्यांनी थोडंसं विचारावर काबू ठेवावा आणि कुठलीही गोष्ट झटपट निर्णय घेऊ नये. वेट समटाईम्स, वेट अँड ऑब्झर्व. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला संयम ठेवायला पाहिजे आणि वेट अँड ऑब्झर्व केला तर त्याची उत्तर तुमच्याकडनं सॉर्ट आउट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे मुलांवर त्याचे बॅड इफेक्ट्स होत नाही. बॅड इफेक्ट्स होत नाही. कधी कधी इंटरनल क्लॅशेसमुळे मुलं बिघडली जातात. कधी कधी इंटरनल फाईट्समुळे मुलांवर बॅड इफेक्ट्स होतात. कळलं ना, आणि मग ती मुलं म्हणतात अरे आमच्या आई वडील असे घरात तू मे करतात आणि मग त्याचं रिॲक्शन मुलांवर होतं. मला लक्षात आहे की मला जेव्हा 10th मध्ये एक्सपेक्टेड स्कोरच्या खूप कमी आलेले तेव्हा युअर म्हणजे जसं तू आधी सांगितलेलं की यू आर सो अपसेट अबाउट इट. बट समवेअर डाऊन द लाईन मला हे लक्षात आहे की तू कॉन्स्टंटली असं मला बोलत होती की अभ्यास कर 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 आणि ते ऐकून समवेअर आय बिकेम स्टबर्न की मला नाहीच करायचं आहे, मी ऐकणारच नाही. अँड देन आय नो की जेव्हा मी 12thला गेलेली तेव्हा तू तुझी स्ट्रॅटेजी जरा चेंज केली. म्हणजे तू मला कधीच बोलली नाही अभ्यास कर. अँड आय गेस मी म्हणजे एक्सपेक्टेशन एक्सीड केलं अँड आय स्कोर्ड वेल, राईट. तर असं म्हणजे प्रेशराईज किड्सना नाही केलं पाहिजे. करेक्ट. आणि आत्ताच्या आपल्याला माहिती आहे की बिकॉज ऑफ सो मच स्ट्रेस आणि कॉम्पिटिशन अँड एव्हरीथिंग, आय थिंक इवन पेरेंट्स दे एक्सपेक्ट सो मेनी थिंग्स फ्रॉम किड्स. आणि त्यांचं समवेअर डाऊन द लाईन आय फील की त्यांचं चाइल्डहुड क्रश होत आहे. दे आर नॉट एबल टू हॅव द फन जे की आमच्या टायमाला आम्ही करायचो. आणि डेफिनेटली त्यांचं फन स्टेटमेंट, एन्जॉयमेंट स्टेटमेंट इज टोटली डिफरंट देन आमच्या जनरेशनचं. आणि तुझ्या पण डिफरंट होतं, राईट. सो तुला काय वाटतं की म्हणजे ओव्हरऑल इन टर्म्स ऑफ कम्पेअरिंग किंवा मुलांना प्रेशराईज करणं, हाऊ डू यू टेक. कारण आय नो की बिंग अ सिंगल पेरेंट यू नेव्हर प्रेशराइज्ड अस. आम्हाला आमचं फ्रीडम दिलं, आम्हाला सगळं दिलं, राईट. सो व्हॉट विल बी युअर अडवाइस टू आय गेस एव्हरीवन. मी सगळ्यांना सांगू शकते की बाबा एकच आहे की मुलांच्या कलेप्रमाणे पुढे चला. त्रास सगळ्यांना आहे, पॅरेंट्सना आहे, कारण आपण नोकरी धंदा नाही केले तर घर सांभाळणं कठीण असं. पण मुलांचं पण थोडंसं ऐका. कधी कधी मुलं काही सांगतात, काय काय वेळेला लहान मुलं इनोसेंट असतात, ते नेहमी सत्य बोलतात, ते नेहमी खरं बोलतात. पण आपण त्यांना म्हणतो नाही तू असं केलेस, तू तसं केलं, नाही 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 मला असं झालंय. पण व्हेरीफाय करा. कधी कधी मी असं आहे की तुम्हाला जरी न सांगता मी अचानक जाऊन टीचरला भेटायचे आणि टीचरला जाऊन विचारायचे की बाळ काय करते. एकदा पुण्याचं कंप्लेंट्स आली म्हणून मी इमिजिएटली शाळेत गेले. टीचरना नाही भेटले, आधी मी गेले सुपरवायझरकडे. सुपरवायझरला मी एक्सक्यूज केले, सुपरवायझरला सांगितलं, मग टीचरकडे गेले. मग सुपरवायझरने मला टीचरकडे घेऊन गेले. टीचर म्हणाले ही इज टॉकिंग मोर अँड ऑल डिस्टर्बिंग द क्लास मॅन, यू नो युअर किड्स इज व्हेरी टॉकेटिव्ह. मी म्हटलं अरे मॅडम डोंट से दॅट बिकॉज नाव ही इज ऑन 9th स्टँडर्ड. आणि जर त्याचं ज्युनियर KG to 8 पर्यंत नोबडी इज गिव्ह द सिंगल कंप्लेंट्स. कळलं का. मी टीचर म्हटलं आणि तुम्ही आता 9thला मला सांगते की माझं बाळ याच शाळेत आहे. KG पासून आता तो 8th स्टँडर्ड पर्यंत कुठल्याही टीचरनी कंप्लेंट्स केली नाही किंवा कुठल्याही एका स्टुडंटची कंप्लेंट झाली. आणि मग तुम्ही मला कसं म्हणाला की तुमच्या मुलाचा तो बडबडत असेल, त्याच्याबद्दल मी ॲग्री आहे की तो बोलेल, पण ऑल डिस्टर्बिंग द क्लास इज दिस युअर ॲब्सोल्युटली रॉंग वर्ड्स. कळलं का. आणि मग टीचरला कळलं की हिची आई थोडीशी आहे की आपण ह्याच्याबद्दल कंप्लेंट्स करायला लागलो, पण ह्याच्या आईनीच माझ्यावर उलटा अटॅक केला. कळलं ना. आणि मला म्हणजे कसं प्रत्येक वेळेला मी योग्य बोलायची, बिनढोकपणे जायची नाही. आणि कंप्लेंट्स त्याची कधी आलीच नाही ना. KG to 8 पर्यंत जर कंप्लेंट आली नाही आणि 9thला जर टीचर सांगते की हा डिस्टर्बिंग द होल क्लास, मग त्यावेळेला तर मला जावंच लागलं. आणि म्हणून कसं जोपासायचं हे मी सगळ्या ह्याच्यात शिकत गेले ग. मला एक फनी इन्सिडेंट आठवते पुण्या, ते टीचरनी तुला स्लॅप केलेलं ते मला इन्सिडेंट तुला सांगायचं आहे का. मम्मी सांगेल. हा राईट, इट वॉज व्हेरी फनी.
मला असं आवडायचं नाही की कोणी माझं असं इन्सल्ट केलेलं लहान असताना. तर मम्मी तू सांग काय झालेलं होतं. हा होता सेकंड स्टँडर्डला आणि ह्याने काहीतरी टीचरने ह्याला एक स्लॅप मारला, तोंडात त्याचे एक थापण मारला. शी स्लॅप मी हार्ड ऑन माय फेस. हा, आणि ह्याला ते एकदम गिल्टी फिलिंग झालं आणि हा रडत रडत घरी आला. मी ऑफिसला होते, याने मला कॉल केला आणि सांगितलं मम्मा तू कुठे आहेस. मी म्हटलं अरे मी ऑफिसमध्ये. त्याला माहिती होतं मी ऑफिसला येते आणि ऑफिसच्या नंबरवर लँडलाईनवर कॉल केला. मम्मा तू आताच्या आता घरी आहे. म्हटलं बाळा वेट, मी आता ऑफिसमध्ये आहे आणि मला आता येता येणार नाही, पण मी येते, लवकर येते. संध्याकाळी मी सुटल्यानंतर ऑफिसमधून मी घरी गेले. मम्मा तुला माहिती आहे आज टीचरनी माझा इन्सल्ट केला. मी म्हटलं काय केलं टीचरनी पुणे. मम्मा तिने मला मारलं. मी म्हटलं अरे मारलं मीस, तू काय केलं. मम्मा मी काही नाही केलं, काहीतरी मला त्यांनी क्वेश्चन विचारला नाही, म्हणजे मी त्यांना रिप्लाय देऊ शकलो नाही, म्हणजे नॉट गिव्हन द आन्सर. तर म्हटलं टीचरनी तू उद्याच्या उद्या टीचरला येतं आणि टीचरला मारायचंय. मला म्हणाल तू टीचरला उद्या 1 स्लॅप द्यायचंय. अरे देवा आता मी काय करू. प्रश्न मोठा म्हणजे घनगर होता आणि घनगर प्रश्न होता, त्याच्यावर मी काही त्याला रिप्लाय देणं, ह्याला कन्व्हिन्स करणं. हा म्हणतो मी शाळेत जाणार नाही. अरे बापरे शाळेत जाणार. मला म्हणतो मम्मा तुला यायची आणि तुला टीचरला भेटायचे आणि तू सगळ्या क्लासमध्ये टीचरला दाखवायचे. तर म्हटलं अरे देवा आता काय करू. आणि सकाळी त्याने मला ऑफिसला जायला दिलं नाही. तुला शाळेत यायचे नाही तर मी शाळेत जाणार नाही, आजपासून शाळा बंद. मी म्हटलं अरे असं केलंच तर कसं होईल बाबा, कारण शिक्षण महत्वाचं आहे. मग तुझी मम्मा शिकली म्हणूनच एका ऑफिसमध्ये एवढ्या चांगल्या पोहोचले. तुझ्या मम्माला सगळे मॅडम ऑलवेज म्हणतात आहे. म्हणून मग त्याच्यावर मी शाळेत गेले. मग म्हटलं पुण्याच लक्षात ठेव, असं मी टीचरला जाऊन फायर करू शकत नाही, कारण पोलीस मला पकडतील. यु नो द पोलीस केस होईल आणि पोलीस केस म्हटल्यानंतर ते तुझ्या मम्माला रेप्युटेशन बॅड होईल. त्यामुळे मला प्रथम जाऊन सुपरवायझरला नाही, आधी मला प्रिन्सिपलशी बोलावं लागेल. टू गो टू डायरेक्टली युअर क्लास. आणि मग मी त्याला क्लासजवळ नेऊन सोडलं आणि सांगितलं मी टीचरला भेटणार आहे, पण टीचरला सगळ्यांच्या समोर बोलवता येत नाही रे, कारण त्यांना जर बोलवलं तर टीचरचा इन्सल्ट आहे. आणि त्याच्यामुळे मी आधी प्रिन्सिपलला भेटते आणि प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये त्यांना बोलवते असं सांगितलं. आणि मग मी गेले आणि सुपरवायझरला सांगितलं की मॅडम प्लीज जरा एक एक्सक्यूज आहे की हा माझं छोटं बाळ आहे आणि बघा की असा प्रॉब्लेम माझ्या घरी झालेला आहे आणि माझ्या हजबंड वो सडन लॉस आहे, त्याच्यामुळे आम्ही घरातले एकदम टेन्शन्समध्ये येतो. त्या बाळाला तर काही माहितीच नाही आहे, त्याचं करिअर माहिती नाही, फ्युचर माहिती नाही. पण असं मला तर टीचरला म्हणा पनिशमेंट द्या, काहीतरी लिहून द्या की बाबा हे तू कॉपी डाऊन्स कर किंवा हे रिपीट आन्सर 5 वेळा 10 वेळा लिहून. पण असं मारणं म्हणजे लहान मुलांना, हा पण लहान आहे ना, 7 इयर्स पण नाही आहे, 6 इयर्स आहे. तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, माझी हंबल रिक्वेस्ट आहे, एवढंच मी फक्त प्रिन्सिपॉलला ते प्रिन्सिपॉलनी सुपरवायझरना बोलवलं आणि सुपरवायझरनी मॅडमला जाऊन बोलवलं आणि सांगितलं की असं बघा ह्याची मम्मा आली आहे. म्हटलं मी तुम्हाला पनिशमेंट करा म्हणून नाही सांगितले, पण असं मारू नका म्हणून सांगितलं. आणि मग त्याला नंतर मग मी गेले क्लासमध्ये आणि मग पुणेला मी बोलवलं बाहेर आणि सांगितलं की बाबा टीचरला सांगितले, आता टीचरला केले आता ते प्रिन्सिपॉलनी. मग तो गप्प बसला. म्हणजे हे त्याची नौटंकी होती, म्हणजे त्याला गिल्टी फिलिंग झालं आणि मला याला कन्व्हिन्स करणं प्रत्येक वेळेला भयंकर कठीण होतं. आणि म्हणजे मला आत्ताचे बेसिकली जनरेशन असतात ते कसे खूप स्टबर्न आहेत आणि पेरेंट्स पण खूप स्टबर्न आहेत. तर त्यामुळे म्हणजे जसं तू आम्हाला लहान असताना समजावलं की आम्ही समजायचो. आय थिंक इट मॅटर्स हाऊ यू आर एक्सप्लेनिंग, राईट, नॉट व्हॉट यू आर ट्राईंग टू टेल. तर तू जसं एक्सप्लेन करायची ज्या वेमध्ये, पोलाईट वे, चांगल्या वेमध्ये, वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. अँड समवेअर इवन फॉर अस थोड्या टाइमनी ते रिअलायझेशन व्हायचंच, राईट. सो इन दॅट ॲस्पेक्ट what do you want to tell everyone? Because I know की आताचे किड्स आहेत, they are too smart. They are smart enough की बाबा काही बोललं तरी समजायचं. पण तरी पण आपण खूप लोकांकडनं ऐकतो आमची मुलं ऐकतच नाही, आमची मुलंच त्रास देतात. तर तुला काय काय म्हणणं आहे, म्हणजे हाऊ विल यू एक्सप्लेन देम की कसं डील करा? कसं डील करा तर आपल्या दिदीचंच उदाहरण आहे. रियांश आहे माझा छोटा ना, तर रियांश आहे. दिदी म्हणते की त्याचे लॉट ऑफ क्वेश्चन्स असतात आणि त्याला म्हणजे उत्तर देऊ शकत नाही. ते आपल्या घरातलंच उदाहरण आहे छोटं. आय थिंक सगळ्या पेरेंट्स कडनं मोस्टली ऐकलंय मी. इनफॅक्ट माझे पण जे फ्रेंड्स आहेत ज्यांची लहान मुलं आहेत, सो इवन दे से की आमच्या मुलांचे इतके अबसर्ड क्वेश्चन असतात की आम्ही लोक लिटरली फेड अप होतो.
अगं त्यांचा IQ जर आताच्या मुलांचा IQ जर तुम्ही पाहिला तर IQ त्यांचा 98% IQ आहे. म्हणजे सो स्मार्ट आहे. आणि आपण बघतो लहान मुलांचेच प्रश्न एवढे. आता रियांशचेच घे, परीचेच घे, किती प्रश्न आहेत त्यांचे. आणि उत्तर देताना म्हणजे दीदी पण हडबडून जाते. आणि दीदी म्हणते मम्मा अरे तू मला 4 मुलांना कसं सांभाळलंस ग. आज मला माझी 2 मुलं सांभाळताना आमची हड्डी पचली एक होते. मग दीदीला मी सांगते की बाळा नेहमी कन्व्हिन्स कर, जरासं त्यांचं ऐकून घे. डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करू नको, डायरेक्ट त्यांना मारू नकोस किंवा त्यांना रागवू नका. कलेने घ्या, कलेने घ्यायचं तर मुलंही ऐकण्यासारखी असतात. पण त्यांना समजावून सांगणं खूप कठीण असतं. आणि ते समजावून सांगितलं तर त्यांना कळतं. आता रियांशला दीदी ओरडली पण मी इथून फोनवर बोलले बाळा असं नाही काय, लड्डी गोपाल असं करायची, शनू राणा असं ऐकली होतो ना ताबडतोब. हां मम्मा मी करणार, सॉरी आहो मम्मा मी करणार. म्हणजे कसं असतं की तुम्ही त्यांना जे त्यांच्या कलेने घ्यायचं ना ते समजवण्याची पद्धत थोडी मवाळ ठेवा. राग करू नका, त्यांच्यावर रागू नका. घ्या आपण त्यांना प्रत्येकी आता एक रिअलाइज करून देत चला. 3 होते आणि मी एक मुलगा होतो फक्त. सो बराच टाइम असं व्हायचा की तू माझी साईड घ्यायची. स्पेशली मी आणि शर्वरी आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा मी काहीतरी चिटिंगगिरी करून टँट्रम्स थ्रो करायचो आणि तू माझी साईड घ्यायची. आणि तिला असं वाटायचं की तू त्याची साईड घेते बिकॉज तो मुलगा आहे म्हणून. आणि असं लाईक शी ऑलवेज यूज टू थिंक दॅट आय एम गेटिंग सम लाईक प्रिव्हिलेज कारण मी मुलगा आहे, जे असं नव्हतंच, जे आपल्याला पण माहिती आहे. तर मला असं बोलायचं की आजकाल म्हणजे की आजकालची पण आहेत लोक ज्यांना असं मुलं आणि मुलींना ते लोक असं वेगळं ट्रीट करतात. पण तू आम्हाला तर इक्वल ट्रीट केलंस, तर तुला त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे काय की मुलांना कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे, मुलगा असो या मुलगी असो, कशा टाईपची ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि कशी त्यांची अपब्रिंगिंग असली पाहिजे. असं नाहीये, मुलगा आणि मुलगी दोन्ही एकच आहेत ना. आईची बाळं सगळी सारखीच असतात. लक्षात ठेव. फक्त ते कन्व्हिन्स करायचं. कारण क्रिकेट खेळताना काय व्हायचं, तू आउट व्हायचास वारंवार आणि शर्वरी कधी आउट व्हायची नाही. शर्वरी बॅट कधी खाली ठेवायला द्यायची नाही आणि तू रडायचास. आणि नेहमी म्हणायचा की तू आउट झाला तर नाही, आय एम नॉट आउट, नो बॉल. आणि मग मी विंडोतनं अशी बघत असायचे बाहेर की काय चाललंय. आणि मग तू सारखा ऍक्टिंग करता मम्मा नाही मी नाहीये ना. मग मला कधीतरी शर्वरीच्या बाबतीत खोटं बोलावं लागायचं. शर्वरी नाही ग, तो नाही आउट झालाय काळा. आणि मग कसं की दोघांमध्ये. आणि नंतर मग मी तुला कन्व्हिन्स करायचे पुन्हा तो आउट झालेला. मी तिथे शर्वरीला खोटं सांगितलं. मग तू म्हणतो मम्मा ती बॅटच ठेवत नाही, ती नॉट आउट होतच नाही. मग मी काय करू, मी फक्त बॉलिंगच करत राहू आणि ती सारखं बॅटिंगच करणार. म्हणजे हे चालायचं. पण तो म्हणजे जेव्हा आउट व्हायचा आणि बॅट टाकून पळायचा, का मला बॉलिंग करायची म्हणून तो पळायचा, राईट. आणि मग मी येऊन तुला बोलायची तर तू मला बोलायचीस खूप वेळा झाला असं मल्टिपल टाइम की जाऊ दे, अजून एक त्याला ट्राय दे, त्याला खेळू दे म्हणून. पण ते केल्यावर तो परत यायचा पळून. आणि मी इतका इरिटेट व्हायची. तर मला म्हणजे लहान असताना आय वॉज लाईक की का असे म्हणजे हा एकदम असं नॉट राईट, ते बिहेवियर नॉट राईट आहे, असं एथिकल बिहेवियर नाही. सो वाय इज शी सपोर्टिंग. आणि तू पण आजी आजोबा पण सपोर्ट करायचे. तर मला असं वाटायचं की अरे तुम्ही लोक आता फक्त ह्याचीच साईड घेतात. तर त्याच्या मागे तुमचं काय म्हणजे थॉट प्रोसेस काय होतं तुमचं? थॉट प्रोसेस असं काही लहान होतं, शेंडेफळ होतं, कळलं का. आणि लहान असल्यामुळे त्याला काही गंधच नव्हता. कारण गॅप पण होता ना तुमच्यामध्ये, बराच गॅप होता. आणि आजोबा आणि आजी त्याच्यावर प्रचंड प्रेम करायचे. त्याला मारायला द्यायचंच नाही. आजीचं एकच रिस्ट्रिक्शन होतं मला की त्याला मारायचं नाही, पण त्याला काठी आणि पट्टी आणि हे म्हणजे चमचा आणि पलिता घेऊनच त्याला दाखवायचा. हंटर दाखवला तर तो सरळ होणार. आणि आजी आजोबांनी त्याला कधी हातच लावला नाही, मारलंच नाही. त्यामुळे आजीचं एकच होतं की मारायचं नाही. आणि त्यामुळे मी 4ही तुम्हाला कधी मारलंच नाही. म्हणजे फक्त आजी आजोबा कसं होते की ते होते ना, म्हणजे माझ्यापेक्षा तेच तुम्हाला जर बोलत असतील तर मी बोलणं बरोबर दिसत नाही. आता मला ते बोलल्यावरती मला एक आठवलं, म्हणजे सगळ्यात फन इन्सिडेंट आमच्या घरी. जर लहान असताना कोणी पण मिस्टेक केलं, एकाने जरी मिस्टेक केलं तरी 4घांना फटके पडायचे. आणि मोस्ट ऑफ द टाइम पुण्यात मस्ती करायचं, तर आम्हाला करावं लागायचं. तर मला कळलंच नाही की लहान नसताना माझं काही फॉल्ट नाही तरी पण मी मार खाल्लाय माझ्याकडे. आई बाबा तर मला ते म्हणजे तू पण केलंयस असं ओव्हरटेक तुमची फायटिंग झाली तर मग मला कळलं नाही की हेच लॉजिक होतं. म्हणजे मस्ती कोण करणार वेगळा, पण मार सगळे करणार. हेच लॉजिक काय होतं मला आजपर्यंत कळलं नाही. त्याला पुण्य होता ना तो.
लॉजिक पुण्य होता ना आणि लाडोबा होता ना, अबडक डबडक लाडोबा आणि काय म्हणतात घोड्यावर बसले लाडोबा, तसा तो आजी आजोबांचा लाडोबा होता. कळलं ना. त्याच्यामुळे कसं झालं की मला बोलताना आई बाबांना घाबरून थोडं बोलावं लागायचं, कारण बाबा नेहमी तयारीतच असायचे की ह्याला काही मारायला पट्टी उचलली तर आजोबा आधी बोला, रे काय दिवसभर आम्ही तुम्हाला ह्या पोरांना सांभाळतो आणि तू येऊन ह्या पोरांना करते, आम्ही दिवसभर कष्ट करणार, आम्ही ह्या पोरांच्या पाठी राहणार, यांना सांभाळणार, आणि तू आता आल्यानंतर काय जरासा तुला एवढासा त्रास झाला तर तू ताबडतोब पट्टी घ्यायला लागते, म्हणजे पट्टी मला गपचूप खाली ठेवावी लागते. दॅट इज ऍक्च्युली अ व्हेरी गुड पॉईंट. कारण आय थिंक जे सिंगल पेरेंट्स असतात आणि ज्यांच्या बरोबर त्यांचे इनलॉज राहतात किंवा पेरेंट्स राहतात त्यांचे पेरेंट्स, सो आय थिंक हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे की जे आजी आजोबा आहेत ते खूप असे लाड करतात आणि पेरेंट्सनी काही करायला गेले की रिस्ट्रिक्शन एवढे, म्हणजे त्यांना मग ते असं एकदम फायरिंग आणि मग एकदम म्हणजे लेक्चरबाजी सगळं होतं, राईट. तर आय थिंक तू आता तेच बोललीस. तुझं काय म्हणणं आहे, कारण ही सेम गोष्ट आता तू आजी जवळ तू पण करतेस. दीदी काय केलं की मी ताबडतोब दीदीला जाऊन देते, ताबडतोब फायर करते, दीदी हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, राणा हे असं करायचं नाही, त्या बाळांना हातही लावायचा. तो म्हणजे बेसिकली माझा क्वेश्चन आहे की मग आपण कशावरती एक्झॅक्टली फोकस केलं पाहिजे ऍज अ सिंगल पेरेंट्स, किंवा पेरेंट्स लोकांनी फोकस कशावर केलं पाहिजे, त्यांच्या स्वतःच्या अपब्रिंगिंग आणि द वे दे वॉन्ट टू डू दॅट पेरेंटिंग, की ओल्डर जनरेशन कडनं इन्स्पिरेशन घेऊन देन दे हॅव टू. सिनियर सिटीजन ते वयस्कर आहेत, त्यांच्याकडे ज्ञानी आहेत ग, त्यांच्याकडे बरंच ज्ञान आहे आणि त्यांच्याकडे घेण्यासारखं पण आपल्याकडे कितीतरी. आपण म्हणतो की बाबा नाही त्यांच्याकडे काय ते म्हातारे, त्यांच्याकडे नाही, त्यांच्याकडं बरंच काही शिकण्यासारखं असतं आणि मी ते अनुकरण जास्त केलं, लक्षात ठेव, कारण त्यांच्याकडनं बरंच मला शिकायला मिळालं आणि काही काही ज्या ज्ञानाच्या गोष्टी त्याही त्या आई बाबांकडनं कळल्या आणि त्याच्यामुळे कसं झालं की मी त्यांच्याकडनं जे पाहिलं ना ते म्हणजे असं प्रॅक्टिकली कळणं खूप कठीण असतं आणि असं कोणी शिकवणं, पुस्तकी वाचणं, पुस्तकी ज्ञान देणं, धड्या घेणं हे वेगळं आहे आणि प्रॅक्टिकली त्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान मिळतंय, घरामध्ये समजवून घेण्याचं ज्ञान मिळतंय आणि कितीतरी सुंदर मिळतंय. त्याच्यामध्ये कसं झालं, घर सुखरूप चाललं आणि घर अत्यंत छान प्रकारे चाललं, न वादंग निर्माण होतात, सगळ्यांचा एकोपा आणि सगळ्यांनी एका घरात सुंदरपैकी राहणं हे किती छान असतं. आणि आई माझी नेहमी म्हणायची की नंदाच्या घरी जा, नंदाच्या घरी म्हणजे कृष्ण नंदाच्या घरी जायला, आणि नंदाच्या घरी केवढं मोठं गोकुळ होतं आणि त्या गोकुळामध्ये किती रममाण होती, सगळे होत्या, गोपिका होत्या, कळलं ना, गोपगोपी होती, सगळं होतं. पण तो नंद म्हणजे तो कृष्ण जो होता तो त्या घराचा किती महिमा त्यांनी वाढवलेला. म्हणून नेहमी एक गाणं आहे, नंदा घरी नंदन वन फुलले, नंदा घरी नंदन वन फुलले, फुलले नंदन वन फुलले, नंदा घरी. ही परमेश्वराने दिलेली आपल्याला खुबी आहे आणि त्याप्रमाणे जर आपण त्या ह्याच्याने जर चांगलं जोपासलं तर आपलं घरही नंदनवन होऊन जाऊ शकतं. ओके. आणि मला विचारायचं होतं मम्मी, हे तुझ्या पूर्ण सिंगल पेरेंटिंगच्या लाईफमध्ये देअर वॉज ऑल्सो लाईक अ स्पिरिच्युअल टच टू दॅट, कारण तू देवाचं भरपूर करायची, तर तू नेहमी, मी लहान असताना अजूनपर्यंत तू बोलतेस की देवानी तुला तारलं बेसिकली या सगळ्या गोष्टींमधनं. लाईक देअर वर अ लॉट ऑफ लाईक टफ टाइम्स विच यू हॅड टू फेस बॅक देन, बट कुठे ना कुठे थोडं तरी तू म्हणजे ते देवाचा जे सपोर्ट तुला नेहमी भेटत राहायचा. तर मला फक्त म्हणजे ऑडियन्सला ती स्टोरी नाही माहिती, मला असं वाटतं की तू सांगितलं पाहिजे सो दॅट इव्हन ते पण फॉलो करतील जो एक देवाचा रूट, आणि त्यांना पण कसं ना कसं तरी त्यांच्या लाईफमध्ये ते बेनिफिशियल होईल जसं तुला झालं. तर मला फक्त ती स्टोरी जाणून घ्यायची होती, जेव्हा लाईक तुझ्याकडे पैसे नव्हते आणि जेव्हा मी तुझ्या पाठी लागलेलो की मला ते काजू कतरी पाहिजेच आहे, आणि मला म्हणजे लाईक दॅट वॉज अ टफ फेज ऑफ अ लाईफ, बट त्याच्यामधनं पण आपण बाहेर निघालो. तर हे पण देवामुळेच झालं, बिकॉज यू प्रेड फॉर इट आणि काहीतरी म्हणजे वेगळं आउटपुट आलं त्याचं. तर मला ती फक्त स्टोरी एक ऑडियन्सला म्हणजे सांगायची की एव्हरीबडी हॅज अ टफ फेज इन द लाईफ बेसिकली, बट देर इज अ वे टू दॅट ऑल्सो. सो म्हणजे जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं, नेहमी एंडिंग चांगलीच असणार. तर मला फक्त ती स्टोरी ऑडियन्स पर्यंत पोहोचवायची आहे. तर तू बोलशील काय झालेलं होतं ते?
अरे बाळा, माझ्या परमेश्वराने, ज्या भगवंताने, ज्या जगदंबेने मला अफाट क्षणोक्षणी तारलं. देवाला मी का मानते? कारण बघ की परमेश्वर क्षणोक्षणी आपल्याला साथ देतो, पण ते कष्टही आपल्याला करावे लागतात. देव त्या कष्टामध्ये आपली परीक्षा घेतो आणि आपण देवापर्यंत केव्हा पोहोचतो? ज्या वेळेला आपल्याकडे वाईट वेळ येते त्यावेळेलाच आपण परमेश्वराकडे जातो. नाही, पण चांगल्या क्षणालाही आपण परमेश्वराच्या जवळ पोचायचं असतं. कारण जर सुख असतील तर आपण देवाकडे जाऊ शकत नाही, दुःख असेल तरच आपण देवाकडे जातो. आणि त्यावेळेला पुन्हा एकदा सिनियर KG ला होता आणि संडेला तो माझ्याबरोबर मार्केटला यायचा आणि मी मार्केटला त्याला घेऊन जायचे, कारण संडे एकच दिवस मिळायचा. त्यावेळेला मी सगळं म्हणजे रजा असायची आणि तुमच्याकडे कॉन्स्टंट तुमच्या वया चेक करा, पुस्तकं चेक करा, काही प्रॉब्लेम्स आहेत का, काही मिस्टेक्स आहेत का ते बघा, सगळ्यांचे तुमच्या 4 जणांचे. तर पुण्याला घेऊन मार्केटला गेले आणि माझं बजेट होतं तेवढ्याच पैशामध्ये दिवस जायला पाहिजे, हे कॅल्क्युलेशन होतं. आणि मी याला घेऊन गेले आणि येताना हा तिथे मिठाईच्या दुकानात थांबला आणि मला हे घे मिठाई. मम्मा ही काय आहे? म्हटलं ही काजू कतरी. मम्मा मला काजू कतरी घे, आत्ताच्या हात आली. म्हटलं अरे बाळा, आत्ता माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत रे. मला बोलतो नाही मम्मा तू घे ना मम्मा. तर मी म्हटलं अरे बाळा, आता खरंच पैसे नाही आहेत आणि आता 100 रुपीज लास्ट आहेत रे. आणि तो दिवस होता 25 महिन्याची 25 तारीख होती आणि अजून 5 दिवस काढायचे होते. मी म्हटलं बाळा, आता माझ्याकडे खरंच पुणे पैसे नाही, आता प्लीज मागू नको, माझी सॅलरी झाली की मी तुला खरंच घेणार. मला म्हणाला नाही मम्मा, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मी म्हटलं बाळा नाही रे, आता 100 रुपीज आहेत आणि 5 डेज काढायचे, तुझं दूध मला घ्यावं लागतं, एवढी डेज तुला तर दूध 1 लिटर लागणार आहे आणि त्याचे पैसे जर 20 रुपीज तर मला ठेवायलाच पाहिजे. त्यावेळेला 10 रुपीज होतं आणि तो म्हणाला नाही. आणि असं त्याला मी ओढत खेचत आणलं. तो इतका रडत होता की मम्मा 1 पीस घे, मम्मा 1 पीस. म्हटलं अरे 1 पीस कोणी देणार नाही रे, तो दुकानदार. आणि आता 5 दिवस मला काढायचे आणि 5 दिवस जाणं पण कठीण होतं, पण माझं रोजचं कॅल्क्युलेशन असल्यामुळे तेवढ्याच याच्यात भागवायचं आणि भाजीपाला पण मी आणून ठेवायचं आणि तुमचाही त्रास नव्हता. मला जे मिळेल ते तुम्ही आनंदाने खात होता, कधी किटकिट केली नाही, कधी म्हणालात नाही की मम्मा मला हॉटेलमध्ये जायचं आहे, आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं आहे. आणि मग म्हणून मी आणलं आणि मग संध्याकाळ दिवसभर त्यांनी ती रडच लावली ग. आणि सारखं मम्मा मला का नाही घेतलं, तू का नाही घेतलं. म्हटलं अरे परमेश्वरा मी काय सांगू. आणि रात्री मग मी देवाच्या पुढ्यात बसले आणि देवीकडे रडले आणि आईला म्हटलं आई काय एवढं प्रचंड तू मला दिलंस ग की माझ्या मुलाला मी कमेंट्स करू शकत नाही आणि मी त्याला रिप्लाय पण पुण्याला देऊ शकत नाही. तो माझ्याकडे काजू कतरी मागते पण मी त्याला सांगू शकत नाही की मी एकटी आणि पुण्या त्यावेळेला लहान, त्याला त्याचा डॅड बेड काही कल्पना नाही लक्षात ठेव. आणि तो मी त्याला काही सांगू शकत नाही. आज माझा मुलगा एवढा रडला देवी आई आणि का ग आई असं का केलं आणि एवढं प्रचंड दुःख मला दिले की मी कोणाला सांगू शकत नाही माझं दुःख. आणि हे दुःख तू कोणाच्या वाट्याला पण देऊ नकोस. बघ की आज माझ्या मुलाला मी नाही देऊ शकत आहे. मी त्याला 5 दिवसाचा कमेंट्स केले पण मी पगार झाल्यावरती त्याला आणीन. आणि आई प्लीज तू माझे सगळे तारण करतीयस. आणि मी देवीच्या पुढ्यात रडले आणि आईला म्हटलं आई माता पिता सखा बंधू माझं सगळं काही तू आहे, मी कोणाला माझं दुःख सांगणार गं. तर आणि झोपले. सकाळी उठले, तुमचं टिफिन केलं, ऑफिसला निघून गेले आणि पुणे शाळेत निघून गेला. बाई आली त्याला घेऊन गेली शाळेमध्ये. ऑफिसमधनं सुटले आणि मी घरी आले तर बघते तर आपल्या टीव्हीच्या वर 2 बॉक्स, त्याच मिठाईवाल्याच्या दुकानातले 2 टीव्हीवर बॉक्स. आणि मी म्हटलं अरे घरात आली, चप्पल काढले, पुण्या झोपला होता, तू झोपली होतीस, शाळेत आले होते आणि झोपली होती म्हणून मी चप्पल काढले आणि बघितलं तर अरे हे बॉक्स कसे. म्हणून आईला विचारलं, आई आणि बाबांना विचारलं, ते पण विचारले झोपलेले. आईला म्हटलं आई, तर आईने कडी काढायसाठी, आईने दरवाजे कडी उघडण्यासाठी दरवाजाला आई उठलेलीच होती. आईला मी म्हटलं आई हे कोणी बॉक्स आणले. आई मला म्हणाली अगं विजू ते मोरे आले होते. तर म्हटलं आई का तुम्ही एक्सेप्ट केलं त्यांच्याकडनं, का घेतलं. आई म्हणाली अगं मी त्यांना सांगितलं की तुम्ही देऊ नका कारण माझ्या सुनबाईला काही आवडणार नाही. तर ते म्हणाले की आजी मी त्यांना सांगा, ताईला सांगा की मी तिच्यासाठी काहीच आणलं नाही, मी पुणे आणि शर्वरीसाठी आणले आणि त्यांचं खाऊ आणलंय, तेव्हा मी प्लीज लवकर पळतो. आई म्हणाली नका हो प्लीज ना, नाही तर ती आल्यानंतर आम्हाला पुन्हा फायरिंग देईल आणि आम्हाला खाऊन टाकेल की ते बॉक्स का घेतले की कशाला घेतले म्हणून. ते म्हणाले नाही आजी प्लीज बोलू नका, मी तुमच्या पाया पडतो. मी शर्वरी आणि पुण्याला आणलं तर ताईला सांगा त्याचं खाणं तू काढून घ्यायचं नाही तोंडातलं. आणि ते बिचारे पळाले. मी म्हटलं आई तुम्ही हे घेतलं मला आवडलं नाही आणि आई अत्यंत तुम्ही चुकीचं काम केलं कारण मी कोणाकडनं कधीही काही घेतलं नव्हतं. शर्वरी अद्याप आज मी एवढी झाले 65 इयर्स झाले पण मी कोणाकडनं एकही वस्तू कधी घेतली नाही.
त्याच्यामुळे मी कोणाच्याही ऋणात नाहीये, फक्त त्या परमेश्वराच्या ऋणात आहे की त्यांनी मला क्षणोक्षणी दाखलं. आणि नंतर मी त्यांना फोन केला आणि तोपर्यंत ते विचार गेले होते त्यांच्या घरी. मी फोन केला आणि इंटरकॉमवर त्यांना विचारलं की मोरे भाऊ का हो आणि तुम्ही घरी का आणलं. तर मला म्हणाले ताई प्लीज रागू नकोस, मी तुला काही दिलेलं नाहीये, तू काही घेणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, लक्षात ठेव. मी काही तुला आणले नाही, मी पुन्हा आणि शरूसाठी आणले. तर म्हटलं मोरे तुम्ही का आणलं, मला आवडलं नाही. तर म्हणाले अगं ताई तू मला एवढं मोठं हॉस्पिटलमधनं काम करून दिलंस. त्यांचं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांना बिचारांना 4 वर्ष बिफोरच त्यांना VRS घ्यावा लागतो, व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावं लागतं. तर मी डॉक्टरना सांगितलं की डॉक्टर यांचं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालंय तर यांना प्लीज गिव्ह द सर्टिफिकेट टू द लाईट वर्क म्हणून. आणि त्यांना ते सर्टिफिकेट देऊन 7-8 महिने झाले होते आणि त्यांना त्यामुळे लाईट वर्क मिळालेलं मोरे भाऊंना. आणि त्यामुळे त्यांचं एक्सटेन्शन म्हणजे त्यांना व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यावं लागलं आणि त्यांची सर्व्हिस कॅरी ऑन त्यांनी केली. म्हणून ते मला म्हणाले ताई अगं सर्टिफिकेट्स तू घेऊन दिलं, पैसे पण सर्टिफिकेटचे तू भरले. सर्टिफिकेटचे पैसे 5 रुपये होते शर्वरी, पुणे 5 रुपये होते आणि केस पेपरचे ओनली 2 रुपीज. मी फक्त किती दिलेले 7 रुपयेच खर्च केलेले. आणि बॉक्समध्ये उघडून बघितलं 1 किलो काजू कतरी, 1 किलो लाडू. आणि मी देवीकडे पुन्हा गेले आणि एवढेही रडले आणि आईला म्हटलं आई काय गो तुझे शतशः मी ऋणी आहे गो. काल तू सांगितलंस आणि काल मी जाऊन तिथे बघितलं 260 रुपीज kg. म्हणजे मला त्याचा रेट पण माहिती होता की मी विचारलेलं त्याचं काजू कतरीची किंमत काय, तर दॅट टाइम 260 पर kg होतं. आणि मग मी देवीला म्हटलं आई क्षमा कर, बघ तू माझं काय मी बोलले की आणि सकाळी तू त्याची प्रचिती दिली काय. आणि म्हणून माझा त्या परमेश्वरावरती प्रचंड विश्वास आहे. आणि ती शक्ती अशी आहे की ती शक्ती तारणारी आहे आणि ती शक्ती कुठल्या ना कोणाच्या तरी रूपात येऊन आपणाला मदत करून जाते. परमेश्वर आहे चराचरामध्ये आहे आणि तो विश्वामध्ये. म्हणून माझी आई म्हणायची जे का रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपुले आणि तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आई म्हणायची अगं जी रंजले गांधले त्यांच्यामध्येच परमेश्वर आहे, त्यांच्या दुःखामध्ये त्यांना सहभागी व्हा, त्यांना मदत करा, परमेश्वर तुम्हाला तिथेच मिळेल. आणि ही परमेश्वराने दिलेली मला क्षणोक्षणी प्रचिती आहे. आणि इतकी आहे की तेव्हा तुम्ही म्हणायचा मम्मा तुला काही पुण्य आहे, नेहमी ऑलवेज मला सांगायचा मम्मा तुला स्वप्न पडतं का गं, मम्मा तू असं कसं बोलते, आणि ते सत्यामध्ये निर्माण होतं. नाही ते परमेश्वर करतो. आणि म्हणून मी सगळ्यांनाच सांगेन की घ्या तुम्ही परमेश्वराचा नामस्मरण करा, काही करा, कुठल्याही परमेश्वराचं करा, पण बघा तुम्हाला त्याच्यातनं कितीतरी छान म्हणजे पुढे होईल. कारण झटपट आपण केल्यानंतर त्याची प्रचिती येत नाही, त्याला कालावधी जावा लागतो. आणि तो कालावधी गेल्याशिवाय आपली म्हणजे काही आपण जी फळाची प्राप्ती करायला लागल्या तर ती झटपट म्हणत नाही. त्याच्यासाठी तेवढा तुम्हाला देव शिजवावा लागतो. राईट. आणि आपण लास्ट क्वेश्चन घेऊया आता की ॲज अ सिंगल पेरेंट तुला अपार्ट फ्रॉम फॅमिली जे मोठं खूप जास्त एक्स्ट्रीम सपोर्ट मिळालाय ते तुझ्या फ्रेंड्सकडनं आहे. राईट. आय रिमेंबर ग्रोईंग अप माझ्या अराउंड तुझे फ्रेंड्सच मोस्टली असायचे. दे वर ऑफ्टन फॉर एव्हरी स्मॉल ऑर बिग ओकेजन. म्हणजे तू नसायची तरी टाउनमध्ये आय रिमेंबर दिवाळीच्या टायमाला देव्स टू कम, देव्स टू प्रिपेअर सगळं जे पण स्नॅक्स फराळ अँड ऑल्सो क्रॅकर्स वगैरे ते आम्हाला घेऊन द्यायचे. म्हणजे बेसिकली आम्हाला जे पण रिक्वायर्ड आहे दे टू केअर ऑफ इट इन पर्सन. तर म्हणजे हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट जर्नी ऑफ युअर्स. तू कसे जोडलेस हे लोकांना, बिकॉज आजकाल पैसे देऊन पण पीपल आर नॉट देयर टू हेल्प यू, बट वॉट एव्हर युअर फ्रेंड्स डिड फॉर अस इट वॉज कम्प्लिटली अनकंडिशनल. ओके, म्हणजे त्यांनी आपली मुलं समजून केलं. कोणी आजच्या जगात कोणासाठी 1 रुपया पण देत नाही, बट ते तू लोक जोडलीस कशी. लाईक देवर जस्ट नॉट 1 or 2, लाईक देवर सो मेनी बंच ऑफ पीपल हुज टू कम एव्हरी डे आणि आमच्यासाठी म्हणजे अनकंडिशनल करायचे. जसे त्यांच्या मुलांसाठी करतात तेवढंच आमच्यासाठी पण. आणि नॉट जस्ट आधी बट इवन आता पण करतात. म्हणजे आता पण आम्ही इंडियाला गेल्यावरती दे टेक केअर, ते येतात, अटेन्शन देतात. राईट. आणि म्हणजे one person can do it for maybe a day or 2, but these people are doing it for us म्हणजे इतकं इयर्स थ्रू आउट आवर लाईफ स्पॅन. तर त्याच्यासाठी डेफिनेटली तुझं क्रेडिट जाणार बिकॉज यू आर सो सॉफ्ट स्पोकन आणि वॉर्म की लोक ऍक्च्युली दे वॉन्ट टू स्टे विथ यू, दे वॉन्ट टू स्टे अराउंड यू. राईट. सो डेफिनेटली तुझं क्रेडिट आहे. बट
हाऊ डिड यू मेक इट हॅपन? तो बॉन्ड कसा बनला म्हणजे प्रत्येक माध्यमांमध्ये, कारण प्रत्येकांना गरज लागायची हो. आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्येकांना गरज लागायची. ते त्यांचे गावची लोक आणायचे, कोणी नेबर आणायचे, कोणी शेजारी पाजारी घेऊन यायचे, पण मी त्यांना प्रत्येक वेळेला मदत करत गेली. कोणी म्हणालं मॅडम चला हो अमुक ठिकाणी बघा ताई बाईला तो नवरा मारतोय, मग मी धावत पळत जा, त्यांचं भांडणं सोडवा, त्यांना इंटरनल क्रायसिस मिटवा. आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून एवढ्या लोकांना मदत केली, एवढ्या लोकांना. आणि त्या ज्या सगळ्या मला मैत्रिणी मिळाल्या त्या अत्यंत सुंदर मिळाल्या ग. आपण म्हणतो की शिक्षणाची पात्रता बघा, शिक्षणाची पात्रता काही महत्वाची नाहीये. मी जी तळागाळाची होते त्यांच्याशी जास्त मैत्री केली ग. कळलं ना? इतकी मैत्री केली की अशिक्षित लोक सुशिक्षितांपेक्षा चांगले असतात आणि ते आपल्याला क्षणोक्षणी येतात आणि त्यांना त्याच्यात फायनान्शियलची काही गरज नसते. त्यांना फक्त आपले 2 शब्द चांगले हवे असतात. आणि त्याच्यामध्ये अशा ज्या बायका सगळ्या मिळाल्या मला त्या अत्यंत सुंदर मिळाल्या ग. देवळात जायची मी रोज, देवीच्या महालक्ष्मीच्या देवळात तर 40 इयर्स कंटिन्यू मी जात होते, मी गात होते. तिथे माझं गाणं ऐकायला केवढ्या जणी आणि त्याच्यामधनं माझा परिवार वाढला गेला. सोनारताई होत्या, सुमती सन्नाक होती, साळगावकर होती, ज्योत्स्ना होती, तारी मावशी होती, कितीतरी जणी आहेत, नमिता मावशी आहे. म्हणजे कितीतरी जणी अशी आहेत की नावं घेणं खूप म्हणजे कितीतरी मोठी लिस्ट होईल. पण त्या माझ्या प्रेमापोटी. आणि त्यांना एक माहिती होतं, नमिता मावशी नेहमी म्हणते नाही विजूताई तुम्ही सही आहात, सही आहात की तुम्ही एवढ्या वाईट प्रसंगाला पण तुम्ही किती लोकांना मदत केली. आणि निस्वार्थी करणं शर्वरी हा सगळ्यात मोठा मोठेपण आहे. कळलं ना? आणि ती आपली जी मेहनत आहे ना ती कधी फुकट जात नाही, कारण ती माझी बँक आहे. ती जी कृपा आशीर्वादाची ती खचाखच भरली गेली. आणि ते कृपा आशीर्वाद आज तुम्हाला सगळ्यांना मिळाले आणि आज मलाही ती कृपा आशीर्वाद मिळाले. कळलं ना? आणि म्हणून नेहमी आपण समतोल राखायचा असतो. अत्यंत श्रीमंत झालो म्हणून आपण गरिबांकडून जर तुच्छ लेखला तर ते चुकीचे. श्रीमंती ही क्षणकाळाची असते ग, ती क्षणाची असते. आज श्रीमंती असेल उद्या गरिबी येईल सांगता येत नाही. आज गरिबीतनं श्रीमंत होऊ शकतो. कळलं ना? पण तुमच्याकडे वाढीवर चांगलं पाहिजे. आज तुम्ही म्हणताय मी पंढरीची वारी करतोय, मी इकडे जातोय, मी आठवड्याला देवळात जातोय, मी इकडे जाऊन तीर्थक्षेत्र करतो. तीर्थक्षेत्र करताय पण पुण्याचा साठे करताय का? नाही. लोकांना वाईट बोलणं, लोकांना दादागिरी करणं, गरीब असेल तर त्याला हॅटफूट बनणं संपलं. तुमचं पवित्रच संपलं. आणि म्हणून पवित्र कशामध्ये तुमच्या चांगल्या गुणांमध्ये पवित्र आहे. ही चांगली शिकवण आहे आणि ही जर जोपासली तर पुण्य आहे. म्हणूनच आपल्याला लाखो जणी मला मैत्रिणी आल्या, कोणी बेनिफिट्स केले नाही पण मॅन्युअल सपोर्टच मिळाला. त्या तुम्हाला शाळेत नेत होत्या, ट्युशनला सोडत होत्या, घरी येऊन जेवण करत होत्या, कारण मला रोज रजा घेणं शक्य नव्हतं ना. आजही तुम्ही मुंबईला आल्यानंतर तू जेव्हा इंडियात येतेस तेव्हा बघितलं किती लोक तुला मध्ये येतात, शेजारी हा डबा घेऊन ये, तो डबा घेऊन ये. गं काय, मी फक्त त्यांना प्रेम दिले. आज पुण्य निघणार होता, किती लोकांनी कृपा आशीर्वाद दिले पुण्याला. तुला निघताना मी नव्हते. तू जेव्हा कॅनडाला निघाली तेव्हा मी वृंदावनला होते, कृष्णाला भेटायला गेलेले. सगळेजण म्हणाले अरे विजुताई अगं तुझी लेक चालली आहे कॅनडा आणि तू चालली आहे वृंदावन. मी म्हटलं नाही, माझा कृष्ण कन्हैया लाल आहे, तो तिची सगळं रक्षा करेल. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी तुला येऊन किती दिवस, 8 दिवस घरी राहिल्या, तुझं सगळं बनवून दिलं, टिफिन्स बनवून दिले, काय काय खाण्याचं बनवून दिलं, त्याच्यात पुमणी पण आहे. कळलं ना? पुमणी पण आहे. अशा किती जणी दिसणार. पुण्याला आता निघताना किती लोकांनी बक्कॉप्स दिले का? कारण एक लेडी वन हँड. आज तिची मुलं 2 जगामध्ये 2 टोकाला आहेत. आणि शर्वरी ज्या वेळेला एवढी लोक मला म्हणतात विजुताई खरंच तुला मानायला पाहिजे, त्यावेळेला तो माझा गर्व म्हणजे तो माझा गौरव नसतो, तो मी केलेल्या माझ्या कार्याचा गौरव असतो ग. आज मला गर्व आहे, माझा मुलं पुणे आहे. पुण्याला म्हटलं पुणे बघ ऍडमिशन होत नव्हतं. अरे स्वामींना नतमस्तक हो, अरे स्वामींना प्रणाम कर, अरे स्वामी सगळं करतील, जगदंबेला बोल. आणि केव्हा आपला देवावर परमेश्वरावर दृढ विश्वास होतो, कारण ज्या वेळेला त्याची आपल्याला प्रचिती येते त्यावेळेला तो आपल्याला त्याची प्रचिती परमेश्वराची आली की आपला दृढ विश्वास वाढतो. तर मग आपण याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा पॉडकास्ट एंड करूया. आणि सगळ्यांना थँक्यू, इतकं तुम्ही एंड मोमेंटपर्यंत आमच्याबरोबर राहिलात. असंच सपोर्ट करत राहा. आणि आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कुठलं टॉपिकवरती असं चर्चा आवडेल. आम्ही डेफिनेटली अजून गेस्ट बोलवणार आहे, नॉट जस्ट आस बट
जे लोक ऍक्च्युली त्यांच्या डोमेनमध्ये एक्सपर्ट आहेत किंवा ज्यांची लाईफ स्टोरी ऍक्च्युली इन्स्पायरिंग आहे. सो आम्ही अशा लोकांना कॉन्स्टंटली इन्व्हाइट करत राहणार आहे शोवर. तर तुम्ही कॉमेंटमध्ये फक्त सांगा की तुम्हाला नेक्स्ट पॉडकास्ट कुठला बघायला आवडेल किंवा कुठला पॉडकास्ट टॉपिक हवा आहे तुम्हाला बेसिकली. तर मग या नोटवरतीच थँक्यू सगळ्यांचं. Thanks everyone. And also please don't forget to like and subscribe to our YouTube channel. So every time we upload a video, you guys will be notified with that. So thank you so much for watching us.